नमो रोजगार मेळाव्यासाठी बारामतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र येणार आहेत। या निमित्ताने बारामतीमधील आपल्या घरी खासदार शरद पवार यांनी तिघांनाही जेवणाचे आमंत्रण दिले आहे। मात्र आधीच व्यस्त कार्यक्रमामुळे आपल्याला यावेळी जेवायला घरी येणे शक्य होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कळवले आहे। त्यासंबंधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र देखील शरद पवारांना लिहिले असून जेवायला निमंत्रण दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे। बारामतीमध्ये होणाऱ्या शासकीय कार्यक्रमात शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आलेले नसल्याबद्दल विरोधी पक्षाने सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका केली। त्यानंतर शरद पवार यांनी बारामतीमध्ये येणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आपल्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले। त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जेवणासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानी जातात का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता। मात्र आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे शरद पवार यांच्या घरी जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे। आधीच व्यस्त कार्यक्रम असल्यामुळे यावेळी येणे शक्य नसल्याचे फडणवीस यांनी शरद पवार यांना कळवले आहे। अनेक व्यस्त कार्यक्रमाचा दिला दाखला देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांना त्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये अजित पवार यांच्या पुढाकारातून बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा होत असल्याचा उल्लेख केला आहे। तसेच या कार्यक्रमानंतर लगेचच छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आणि क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन असे दोन मोठे कार्यक्रम असून त्यामुळे संपूर्ण दिवस अत्यंत व्यस्त असणार आहे, असा उल्लेख करण्यात आला आहे। त्यामुळे आपल्या आग्रही निमंत्रणाला यावेळी तरी मानणे शक्य नसल्याचा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात केला आहे।